दिंडोरी येथील राजस्थानी कारागिरांची गणेश मूर्ती बनवण्याची लगबग, रंगकाम अंतिम टप्प्यात। दिंडोरी शहरामध्ये गेल्या 4 ते 5 वर्षांपासून आपल्या उदरनिर्वाहासाठी गणेश मूर्ती बनवण्याचं काम करत असून यावर्षी या कारागिरांनी वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या बनवल्यात। या मूर्त्यांना रंगकाम करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या श्री गणरायाच्या आगमनाला 2 आठवडे शिल्लक असल्यानं दिंडोरी येथे राजस्थानमधून आलेल्या कारागिरांनी रंगरंगोटीचं काम अंतिम टप्प्यात करताना दिसत आहेत। जसा जसा गणरायाचा उत्सव जवळ येतोय तसं गणेश मंडळांमध्ये देखील उत्साह संचारलाय। अनेक मंडळे मोठे गणपती खरेदी करण्यासाठी आत्तापासून तयारीला लागलेत। शाडू मातीची टंचाई असल्यानं त्यामुळे या मातीच्या मूर्ती व पीओपीच्या गणेश मूर्ती 20% महागल्याचं गणेश मूर्ती विक्रेत्यांनी सांगितलंय। 7 सप्टेंबर रोजी गणरायाचं आगमन होत असल्यानं गणेश भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून येतंय। गणेश उत्सवाची तयारी करण्यासाठी सज्ज झालं असल्याचं पाहायला मिळतंय। यंदा राज्य शासनानं पीओपी मूर्तींवर बंधन घातल्याचं धोरण घेतलं होतं, मात्र शाडू मातीची अनुपलब्धता तसेच मूर्ती बनवण्यावरच्या मर्यादा, कारागिरांची टंचाई यामुळे यावर्षीही पीओपीच्या मूर्त्यांनाच थोडासा प्राधान्यक्रम राहावा असा आग्रह धरला जात होता। त्यानुसार शाडू मातीचे धोरण तात्पुरते बाजूला ठेवून पीओपीच्या मूर्तीसाठी लवचिक धोरण स्वीकारण्यात आल्यानं मूर्त्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचं न्यूज 15 मराठीशी बोलताना राजस्थानी कारागिरांनी सांगितलंय। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक।